नमस्कार मित्रांनो, मी गोपाळ टाकेबळे. मित्रांनो, अधिवेशनामध्ये महिलांसाठी ई पिंक रिक्षाची घोषणा करण्यात आली. मित्रांनो, या योजनेचा आता जी-आर सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेला महिलांसाठी मित्रांनो ई पिंक रिक्षा जी आहे ती देण्यात येणार आहे. मित्रांनो, या योजनेचा जी-आर आपण सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यासाठी मित्रांनो तुम्हाला अर्ज कसा करावा लागणार आहे, कागदपत्र काय लागणार आहे, याची पात्रता काय आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला मित्रांनो एकाच व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच प्रकारची माहिती आधारित व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. तर पाहूया मित्रांनो या संदर्भातली सविस्तर माहिती. तर मित्रांनो, राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक म्हणजे गुलाबी ई रिक्षा उपलब्ध करून देण्यात मान्यता देण्यासंदर्भातला दिनांक 8 जुलै 2024 रोजीचा महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेला हा शासन निर्णय आहे. मित्रांनो याच्यामध्ये आपण पाहू शकता, राज्यातील महिला व मुलींना रोजगार निर्मितीत चालना देणे, त्याचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे, स्वावलंबी आत्मनिर्भर करणे, सशक्तीकरणास चालना देण्यासाठी तसेच महिला व मुली यांना सुरक्षित प्रवास करणे यासाठी नोकरी तसेच रोजगाराच्या संधी ह्या जास्त उपलब्ध असलेल्या मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, कल्याण, अहमदनगर, नवी मुंबई, पिंपरी, अमरावती, चिंचवड, पनवेल, छत्रपती संभाजीनगर, डोंबिवली, वसई विरार, कोल्हापूर व सोलापूर या शहरात इच्छुक महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य व चालवण्यासाठी इतर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक ई रिक्षा ही योजना राज्यात लागू करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. मित्रांनो, सदर योजनेअंतर्गत राज्यातील प्रमुख शहरांमध्ये गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक रिक्षा उपलब्ध करून देण्यासाठी खालीलप्रमाणे 10,000 लाभार्थ्यांची संख्या ही निश्चित करण्यात आलेली आहे. यामध्ये मित्रांनो आपण पाहू शकता, मुंबई उपनगरमध्ये 1400 लाभार्थी, ठाण्यामध्ये मित्रांनो 1000, पुण्यामध्ये 14, नाशिक जिल्ह्यामध्ये 700, नागपूरमध्ये मित्रांनो तुम्ही पाहू शकता 1400, कल्याणमध्ये 400, अहमदनगर 400, नवी मुंबई 500, पिंपरी 300, अमरावती 300, चिंचवडमध्ये 300, पनवेल 300, छत्रपती संभाजीनगर 400, डोंबिवली 400, वसई विरार 400, कोल्हापूर 200 आणि सोलापूर 200 असे एकूण 10,000 लाभार्थी जे आहे त्या निवडण्यात येणार आहे. मित्रांनो, या योजनेचा उद्देश काय आहे तर उद्देश पहा, राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीत चालना देणे, त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे, राज्यातील होतकरू मुली व महिला स्वावलंबी आणि आत्मनिर्भर करणे, राज्यातील महिला व मुली यांना सुरक्षित प्रवास करता यावा, त्यानंतर राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे. त्यानंतर मित्रांनो या योजनेचं स्वरूप कसं असणार आहे तर सदर योजनेसाठी गरजू महिलांना रिक्षा खरेदीसाठी खालीलप्रमाणे अर्थसहाय्य आणि चालवण्यासाठी इतर सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, ज्यामध्ये ई रिक्षा किमतीची सर्व कराच्या म्हणजे जीएसटी, रजिस्ट्रेशन, रोड टॅक्स इत्यादीचा समावेश असेल. नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती बँका, राष्ट्रीयकृत बँका असेल, अनुज्ञ असलेल्या खाजगी बँकाकडून ई रिक्षा किमतीच्या 70% कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल. राज्य शासन 20% आर्थिक भार उचलेल. यानंतर योजनेची लाभार्थी ही महिला मुली यांच्यावर 10% आर्थिक भार असणार आहे. आता कर्जाची परतफेड मित्रांनो 5 वर्ष असणार आहे म्हणजे 60 महिने. योजनेचे लाभार्थी कोण असणार आहे तर राज्यातील गरजू मुली व महिला. आता या योजनेच्या पात्रता काय आहे तर योजनेच्या पात्रतेसाठी मित्रांनो लाभार्थ्याचे कुटुंब हे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे. अर्जदाराचं वय 18 ते 35 वर्ष दरम्यान असणं आवश्यक आहे. सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 3 लाखापेक्षा जास्त नसावे. लाभार्थ्याकडे वाहन चालक परवाना असणं आवश्यक असेल. विधवा, कायद्याने घटस्फोटित, राज्य गृहामधील इच्छुक प्रवेशित, अनाथ प्रमाणपत्र प्राप्त युवती, अनुरक्षणगृह, बालगृहातील आजी माजी प्रवेशित यांना प्राधान्य देण्यात येईल. तसेच दारिद्र्य रेषेखालील महिलांना सुद्धा इथे प्राधान्य असणार आहे. सदर योजनेमध्ये लाभ मिळण्याकरता खालील कागदपत्र तुम्हाला देणं आवश्यक आहे. यामध्ये सर्वात अगोदर तुम्हाला योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल. ऑनलाईन अर्ज चालू झाल्यानंतर मित्रांनो कशा प्रकारे व्हायचा याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येईल. लाभार्थ्यांचे आधार कार्ड किंवा पॅन कार्ड लागेल. मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचं अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमसाईल, कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला लागणार आहे 3 लाखापेक्षा कमी. त्यानंतर बँक पासबुक खातं आणि पासपोर्ट आकाराचा फोटो सुद्धा इथं लागणार आहे. त्यानंतर मतदार ओळखपत्र, 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मतदार यादीत नाव असल्याचा दाखला तुम्हाला द्यावा लागेल. रेशन कार्ड, चालक परवाना म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स. सदर रिक्षा ही लाभार्थी महिलाच चालवणार असल्याचे हमीपत्र द्यावं लागेल आणि सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचं हमीपत्र सुद्धा द्यावं लागेल. आता लाभार्थीची निवड कशी होणार आहे तर सदर योजनेअंतर्गत लाभार्थी निवडीसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली खालीलप्रमाणे समिती जी आहे ती गठीत करण्यात येईल. यामध्ये जिल्हाधिकारी, परिवहन विभाग, उद्योग ऊर्जा कामगार विभाग अधिकारी, महिला आर्थिक विकासाचे जे समन्वयक असतील, त्यानंतर नागरी बाल विकास प्रकल्प अधिकारी असतील, संबंधित जिल्हा महिला बाल विकास अधिकारी असतील, हे जे आहे इथं सदस्य असणार आहे. आणि प्रस्तुत योजनेची अंमलबजावणी करताना प्रत्येक शहरासाठी निश्चित करण्यात आलेल्या लाभार्थ्यांच्या
संख्येपेक्षा पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे अर्ज हे मोठ्या प्रमाणात प्राप्त झालेस प्राधान्य दिलेल्या लाभार्थ्यापासून पारदर्शी लॉटरी पद्धतीचा अवलंब करून योजनेच्या लाभार्थ्याची निवड जी आहे ती इथं करण्यात येईल. अशा प्रकारचा मित्रांनो हा जी-आर आहे, जो आपण महत्त्वाचे मुद्दे इथं समजून घेतले. मित्रांनो, हा जी-आर जर का तुम्हाला सविस्तर बघायचा असल्यास व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची डाउनलोड लिंक दिलेली आहे. डाउनलोड करून तुम्ही सविस्तर पाहू शकता. यानंतर मित्रांनो, या योजनेच्या काही अटी आणि शर्ती सुद्धा तुम्हाला इथे दिलेल्या आहेत, त्या सुद्धा पहा. सदर योजनेमध्ये अंतर्गत महिलांना एकदाच लाभ घेता येईल. सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या ई-रिक्षा योजनेचा लाभ घेतलेला नसावा. सदर लाभार्थी महिला ही कर्जबाजारी नसावी आणि कर्ज फेडीची संपूर्ण जबाबदारी ही लाभार्थी महिलेची असणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा शासन निर्णय आहे, जो आपल्याला नक्कीच उपयोगी पडेल. तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.